सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेस मध्ये. पुढचा धडा आपण सुरू करू. 7वा धडा. धड्याचं नाव आहे आंतरराष्ट्रीय वार रेषा. आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणजे काय आपण या ठिकाणी पाहणार आहोत. थोडं जरा वेळ लागेल समजून घ्यायला तुम्हाला, कारण बरं, आंतरराष्ट्रीय वार रेषा तुम्ही आता हा वर्ड तुमच्यासाठी नवीन नाही, हा तुम्ही आधीच ऑलरेडी शिकलेला आहात 6वी मध्ये माझ्या मते. थोडं तुम्हाला आठवायला सांगितलं की जागतिक प्रमाणवेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते. भारताची प्रमाणवेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते. जागतिक प्रमाणवेळ व भारताची प्रमाणवेळ यामध्ये किती तासाचा फरक आहे. त्याचबरोबर हे 3 प्रश्न तुम्हाला दिलेले आहे बघा. हे 3 प्रश्न तुमची उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळतील. उत्तर सोपी उत्तर आहेत, मी सांगणार तुम्हाला बघा. तर आपण आपल्या देशात शनिवारी मध्यरात्री 2016 या वर्षाला निरोप दिला आणि 2017 या नवीन वर्षाचे स्वागत केले. असेच जगातील इतर देशातही 2017 या नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. खाली दिलेल्या काही देशातील शहरांमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार कोणत्या वारी आणि किती वाजता नवीन वर्ष स्वागत करण्यात आले याचा तक्ता तुम्हाला दिलेला आहे. त्याचं निरीक्षण करायचं आणि त्या खालील काही प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहे. प्रमाणवेळ आपल्याला उत्तर लिहायची आहे. बघा काय दिलं त्यांनी, हे तुम्हाला तक्ता दिला आहे. देश, शहर, वार आणि भारतीय वेळ. आता इंग्लंडचा जर विचार केला, इंग्लंड हा देश आहे, त्यामध्ये शहर आहे लंडन, वार आहे रविवार, भारतीय प्रमाण वेळ 5:30. जपान टोकियो शनिवार आहे 20:30. अमेरिकेची संयुक्त संस्थाने USA न्यूयॉर्क वार आहे रविवार 10:30. त्यानंतर USA त्यामध्ये बाकेर बेट आहे रविवार 17:30. ऑस्ट्रेलिया सिडनी शनिवार आहे 18:30. 17:30 म्हणजे किती, संध्याकाळचे 5:30. 18 म्हणजे संध्याकाळचे 6:30. न्यूझीलंड ऑकलँड या ठिकाणी शनिवार आहे 16:30 म्हणजे 4:30. सामोआ बेट आहे अपिया मध्ये शनिवार 15:30 म्हणजे 3:30 दुपारचे. आणि तुवालू बेट आहे पुनापुती बेट. तुवालू या देशातील पुनापुती बेट आहे, तिथे शनिवार आणि 17:30 हा वेळ दाखवलेला आहे. तर जगात सर्वप्रथम 2017 या नवीन वर्षाचे स्वागत करणारे ठिकाण कोणते. त्या ठिकाणी त्यावेळेला बघा 2017 स्वागत कुठे झालं, त्या ठिकाणी त्यावेळेला कोणता वार होता, कोणत्या ठिकाणी 2016 सर्वात उशिरा निरोप देण्यात आला, त्या ठिकाणी 2017 स्वागत कोणत्या वारी करण्यात आले, सिडनी आणि लंडन याच्या वारात फरक पडला, का फरक पडला असावा, हे सर्व प्रश्न आपल्याला उद्भवलेले आहेत. याची सर्वांची उत्तर आपल्या या ठिकाणी मिळणार आहेत. बघा लक्ष द्या. तर मूळ रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजले असता वेगवेगळ्या रेखावृत्तावर काय वेळ असेल हे समजण्यासाठी तुम्हाला एक तक्ता दिला आहे. एका वेळी वेगवेगळ्या रेखावृत्तांवर भिन्न भिन्न वेळ असते हे तुम्हाला माहित आहे. उदाहरणार्थ 0° रेखावृत्तावर जर दुपारचे 12 वाजले असतील तर त्याच वेळी 60° पश्चिम रेखावृत्तावर 8 वाजले असतील आणि 60° पूर्व रेखावृत्तावर किती वाजले असतील, 16 म्हणजे 4, दुपारचे 4, संध्याकाळी 4. या वेळाची नोंद कोण घेतलं, मीनर आणि सुनील या हे 2 व्यक्ती आहेत, त्यांनी घ्यायची आहे. सोबत दिलेल्या आकृती तुम्हाला मदत घ्यायची आहे आणि तुम्हाला चर्चा करून काही उत्तर शोधायची आहे. सी थोडा जरा थोडस तुम्हाला बोर वाटेल पण इंटरेस्टिंग करता येईल आपल्याला. सुनील आणि मिलन यांनी काय केलं, 0° रेखावृत्तावर पृथ्वीप्रदक्षिणा मारण्यास सुरुवात केली. तुम्हाला वाटतं इथे पुढे दाखवलंय का, हा हे बघा इथे, जसं तुम्हाला दाखवलंय सुनील आणि मिलन, हे बघा त्यांनी सुरू केली. बघा 0° रेखावृत्ताने सुरू केले. दुपारी गुरुवार झालेला आहे, गुरुवार हे बघा त्यांनी सुरुवात केली. गुरुवारी दुपारचे 12 वाजलेले आहेत, मध्यान्ह म्हणजे दुपारचे 12. सुनील या दिशेने गेला आणि मिनल या दिशेने गेले. सुनील आणि मिनल या दिशेने गेले. सुनील ज्या दिशेने गेलेला आहे तो दिशा तुम्हाला दाखवलेली आहे पिंक कलरने दाखवली बघा. आणि मिनलची दिशा दाखवली तुम्हाला कोणत्या दिशेने, तर निळ्या रंगाने दाखवलेलं आहे. तो समजून घ्या. मी खूप प्रयत्न करून तुम्हाला चांगल्या गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. याचा शॉर्ट मध्ये तुम्ही ऑलरेडी अभ्यास केला होता, पण तरी सुद्धा तुम्हाला थोडा आणखी करायचा आहे व्यवस्थित अभ्यास. तर ते निघाले दुपारी पृथ्वीप्रदक्षिणा मारण्यास त्यांनी सुरुवात केली दुपारी गुरुवारी 12 वाजता. प्रवास दरम्यान त्यांनी 180 रेखावृत्त ते एकदा वळून पुढे गेले. जेव्हा सुनील प्रवास करून 0° रेखावृत्तावर आला तेव्हा त्याला वाटले की आता काय आहे, शुक्रवार आहे. त्याला काय वाटलं, आता शुक्रवार आलेला आहे, कारण गुरुवारी निघाला ना तो. गुरुवारी निघाला शुक्रवार आहे. आणि मिनल ज्या वेळेला 0° रेखावृत्त परत आले तेव्हा तिला काय वाटलं, आता बुधवार आहे. का ती मागे गेली आणि तिला वाटलं आपण मागे गेलो. तसं नसतं, लक्षात घ्या.
तर एक मिनिट आपण डायरेक्ट जाऊया तक्त्यामध्ये. काय देऊ तुम्हाला इथे त्यांनी वेळ मोजली या ठिकाणी. 0° ग्रीनिच वर गुरुवार होतं, दुपारी 12 वाजले, त्यानंतर सकाळचे 10 वाजले, 30° वर गेले सुनील आणि मीनू. हे बाकी टाइम तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. दिसलं तुम्हाला? हे तुम्ही पुढे पुढे मोजत जायचे आहे. तुम्हाला अजून काय कळेल बघा इकडे. आता मला या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित इथे स्पष्टीकरण कळेल. मग जे काय पाहिलं त्याचं आपण परत एकदा पाहूया भौगोलिक स्पष्टीकरण. यासाठी तुम्हाला थोडंसं जरा बेसिक गोष्टीवर लक्ष द्यावं लागेल, कारण हा विषय थोडा कन्फ्युजिंग करणार आहे. आणि हा जो आहे इंटरनॅशनल डेडलाईन वगैरे आंतरराष्ट्रीय वाररेषा थोडं कन्फ्युज होतं मुलं. चला लक्ष द्या. तर पृथ्वीचं परिवलन, परिभ्रमण, सूर्योदय, सूर्यास्त या काय आहेत नैसर्गिक घटना आपल्याला पाहायला मिळतात. पृथ्वीचं परिवलन म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते. परिभ्रमण म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते. सूर्योदय आणि सूर्यास्त तुम्हाला माहित आहे, पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते आणि सूर्याला प्रदक्षिणा मारत असते. त्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्त होत असतात. आता पृथ्वीची फिरण्याची गती व दिशा आणि तिचा आकार यांचा अभ्यास करून मानवाने आपल्या सोयीसाठी कालमापन पद्धती तयार केलेल्या आहेत. आपल्या सर्वांना माहित आहे की एक दिवस म्हणजे आपण काय करतो, 24 तास मानतो. म्हणतो 24 तास. तसंच एक तास म्हणजे 60 मिनिटे आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. हे जागा आपण काय केलं, माणसाने तयार केले. हे तुम्हाला इट्स नथिंग डिवाइन, देवानेवर दिलेली आपण तयार केले माणसाने. पृथ्वीचा आकार जर विचार घेतला त्यावर एक काल्पनिक वृत्तजाळी तयार केलेली आहे. काल्पनिक वृत्तजाळी ही जी पृथ्वी आहे आपली, तर पृथ्वीवर जे काही आडव्या रेषा आपण मानल्या त्या आहेत आपले अक्षवृत्त, आणि ज्या उभ्या रेषा त्या आहेत आपल्या रेखा वृत्त. तर त्या वृत्तजाळीतील रेखावृत्ते आणि पृथ्वीच्या परिवलन गतीचा कालावधी याच्या संघर्षातली म्हणजे पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यास किती वेळ लागतो, 24 तास लागतात. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी मारण्यास म्हणून प्रदक्षिणा आपली पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास आपल्याला किती वेळ लागतो, 24 तास लागतात. म्हणजे पृथ्वीला 360 अंशातून स्वतःभोवती फिरायला किती वेळ लागतो, 24 तास लागतात. 360 अंश फिरतो, कारण एक गोल आकार फिरण्यासाठी 360 अंश. पृथ्वी परिवलन करते वेळी काय होतं बघा, लक्षात घ्या. पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वी कशी फिरते, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यामुळे पूर्वेकडील जी ठिकाणं असतात त्यांची वेळ पश्चिमेकडील ठिकाणांपेक्षा नेहमीच पुढे असेल, आपण लक्षात आलेलं. यामुळे जसं जसं सूर्य पूर्वेकडे जात आहे, वेगवेगळ्या रेखावृत्तर पुढे पुढे वेळ निघलेली आपल्याला पाहायला मिळते. लक्षात ठेवलं. म्हणजे जेव्हा आपण कुठे जातो, पूर्वेकडच्या जे असतात पूर्वेकडची स्थानं पश्चिमेकडच्या स्थानापेक्षा नक्कीच पुढे आपल्याला पाहायला मिळतात. मी थोडस महत्वाचे विषय महत्वाचं घेतो. महत्वाचं म्हणजे बाकी सर्व आहे. एवढं कळलं तुम्हाला. पुढे बघा आता इकडे बघा. आता ज्या वेळेस 180 अंश रेखावृत्त ओलांडताना काही काळजी आपल्याला घ्यावी लागते, कारण मूळ रेखावृत्तापासून पूर्व किंवा पश्चिम दिशेने गेल्यावर 180 अंश रेखावृत्त 12 तासांच्या फरकाने येते. किती तासांच्या फरकाने येते, 12 तासांच्या फरकाने येते. त्यामुळे या रेखावृत्ताच्या अनुषंगाने दिनांक व वारामध्ये बदल किंवा समायोजन केले जाते. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील दिनांक व वाराची सुरुवात आणि शेवट सुद्धा 180 अंश रेखावृत्तावर होतो. म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना काही विषय घ्यावा लागतो. जसं प्रवासाची दिशा, तुम्ही कोणत्या दिशेने चाललेला, पूर्वेकडून पश्चिमेकडे का पश्चिमेकडून पूर्वेकडे, त्याचबरोबर चालू असलेला वार आणि दिनांक, चालू असलेला वार व दिनांक. जसं उदाहरण बघा काय आहे, जपानकडून जर तुम्ही अमेरिकेकडे गेलात, आंतरराष्ट्रीय वाररेषा जर ओलांडली तर तुम्हाला तोच दिवस व तीच तारीख ग्राह्य धरावी लागेल. कारण का, आता जपानमध्ये दिवस उगवलाय पण अमेरिकेकडे अजून दिवस उगवायचा आहे. म्हणून जर तुम्ही जपानमधून गुरुवारी निघाला 25 डिसेंबरला, तर अमेरिकेला सुद्धा तुम्ही 25 डिसेंबरलाच पोहोचाल. आणि या उलट जर तुम्ही उलट प्रवास केला, कधी तुम्ही अमेरिकेकडून निघाला जपानकडे, तर तुम्ही ज्या दिवशी निघाल बरोबर त्या दिवशी निघाल त्याच्या पुढे न्यावे लागेल. म्हणजे बघा, तुम्ही समजा गुरुवारी 25 डिसेंबरला तुम्ही निघाले कुठे, अमेरिकेवरून, तर शुक्रवार 26 डिसेंबर तुम्हाला ग्राह्य धरावा लागेल. लक्षात घ्या. म्हणजे अमेरिकेतून जपानकडे जाताना आंतरराष्ट्रीय ओलांडताना वार व तारीख एक दिवसाने पुढे न्यावी लागेल. एक दिवसाने पुढे न्यावी लागेल. समजलं. तर जपानकडून अमेरिकेकडे आलात, दिवस बदलणार नाही, तो दिवस झाला. परंतु अमेरिकेतून जपानकडे गेलात तुम्ही, तर मात्र तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला काय करावं लागेल बाळांनो, एक दिवस तुम्हाला पुढे जावं लागेल. लक्षात घ्या. एक्झाम्पल दिलं तुम्हाला इथे. श्यामराम जपानहून आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेकडून
1 तारखेला सोमवारी दुपारी 13 वाजता म्हणजे 1 वाजता अमेरिकेला आंतरराष्ट्रीय बारच्या पूर्वेकडे जाण्यासाठी निघाले. 24 तासांचा विमान प्रवास करून ते अमेरिकेला पोहोचले. 24 तास लागले म्हणजे एक दिवस ऑलरेडी निघून गेला बघा. तेथे विमानतळावर तारीख वाजली असं त्यांना कळलं की अरे सोमवारच आहे आणि किती वाजलेले आहेत तेवढेच वाजले. म्हणजे ज्या वेळेस सोमवारच आहे, एक सोमवार आहे, दुपारी 1 वाजलेले आहे, सोमवारी आहे 1 तारीख आहे आणि 13 वाजले दुपारचे 1 वाजलेला आहे. म्हणजे शामरावने प्रवास ज्या वेळेला सुरू केला, ज्या तारखेला सुरू केला तीच वेळ त्याला अमेरिकेमध्ये मिळाली. शामराव 5 तारखेला शुक्रवारी अमेरिकेवर निघाले जपानला येण्यासाठी. 24 तासांचा विमान प्रवास त्यांनी केला. जेव्हा ते मुंबई आपलं इकडे पोहोचले, कुठे जपानला पोहोचले, तेव्हा तिथे काय होतं, शनिवार होता, 6 तारीख होती. शनिवार होता, 6 तारीख होती, दुपारचे 12 वाजलेले होते. शुक्रवारचं काय झालं होतं, शनिवार झालेला. Let's see in this way, guys.